शुभविवाह या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता डॉक्टरांच्या सूझबूझमुळे आयत्या वेळी रागिणीला पकडल्यामुळे बाळाला घेऊन जाण्याचा प्लॅन नक्की काय झालंय, भूमीचं बाळ कसं सुखरूप आहे आणि जे दुसरं बाळ आणलं होतं त्याच्यासोबत मात्र दुर्घटना घडलेली आहे। जे बाळ भूमीचं म्हणून समोर आणण्यात आलं होतं त्या बाळाचा मात्र रागिणीने जीव घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये भूमीचं बाळ सुखरूप आहे। डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये नक्की काय केलंय, कसं केलं, सगळा सत्याचा या व्हिडिओमध्ये उलगडा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। इकडे आता फोन करून सगळा प्रकार पौर्णिमाला सांगायला लागते आणि आता रागिणी सांगायला लागते, हे बघे मुली, आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात घे। पौर्णिमा उतावळी झालेली असते, काय झालं, बाळाचं काय झालं, भूमीचा जीव गेला का, बाळाला काय केलं तुम्ही, यावरती रागिणी सांगते प्लॅन फसलेला आहे, त्यामुळे आई त्यावेळेला मला प्लॅन बदलायला लागतोय। मी जे काही तुला सांगते आहे ते सगळं तुला आता मी सांगितल्याप्रमाणेच करायला लागणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेव, एक प्लॅन फसलाय पण दुसरा प्लॅनसाठी मला पैसे हवे आहेत, यासाठी मला तुझे दागिने लागतील। यावरती आता इकडे पौर्णिमा फोन म्यूटवरती टाकते आणि त्याच वेळेला तिला नीलांबरी सांगायला लागते, हे बघे तुझे दागिने जर का तू आत्ता या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या हातात काही राहणार नाही। तुझी सासू लंकेची पार्वती झाली पण त्याचबरोबर तू सुद्धा लंकेची पार्वशी होशील। त्यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा, आई थांब ग, त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया। यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते, बोला तुम्ही। त्यावरती रागिणी सांगते, हे दागिने मला नको आहेत, तू एक काम कर, एक माणूस येणार आहे, तो माणूस आपल्याला महत्त्वाची मदत करणार आहे, त्या माणसाच्या हातामध्ये सगळे दागिने नेऊन तू द्यायचे आहेस आणि काहीही झालं ना तरी त्या माणसाच्या हातात दागिने दिल्यानंतर मग तो जे काही बाळ देईल ते बाळ घेऊन तुला ताबडतोब हॉस्पिटलला यायचं आहे। यावरती आता मात्र पौर्णिमा सांगते, कुणाचं बाळ, भूमीचं बाळ का? रागिणी सांगते, नाही, हे बाळ वेगळं आहे, ते बाळ एक्सचेंज करायचं आहे, भूमीचं बाळ मी चोरणार आणि भूमीला तिच्या बाळाची मदत करू देणार नाहीये। असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते, ठीक आहे। इकडे तोपर्यंत डॉक्टर भूमीला चेक करतात, भूमीचे पल्स, बाळाचे सोनोग्राफी रिपोर्ट सगळं नॉर्मल आहे, चेक करतात आणि डॉक्टर सांगायला लागतात, सगळं नॉर्मल झाले देवाच्या कृपेने, आपण थोड्याच वेळ वाट पाहूया आणि मग नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस सुरू करूया। इकडे तोपर्यंत नीलांबरी आणि पौर्णिमा एका सुनसान ठिकाणी आलेल्या असतात आणि त्या माणसाची वाट पाहत असतात। तोपर्यंत आता इकडे नीलांबरी म्हणते, काय ग, तो खरंच माणूस येईल ना, नक्की काय चाललंय हे तुझ्या सासूच्या डोक्यामध्ये? यावरती पौर्णिमा सांगायला लागते, अगं थांब ग, येऊ दे त्याला। तितक्यात तो माणूस येतो आणि तो म्हणतो, हॅलो, मी शरद, तुम्ही पौर्णिमा ना? यावरती पौर्णिमा पैसे द्यायला निघताना लगेचच तिला थांबवत आता इकडे नीलांबरी सांगायला लागते, थांब पौर्णिमा, अशा पद्धतीने कुणालाही पैसे देऊ नकोस, आधी हा कोण आहे त्याची शहानिशा तर करूया। यावर तो म्हणतो, हे बघा मी वॉर्ड बॉय आहे, माझी बायको आणि मी, ती नर्स आहे आणि मी वॉर्ड बॉय आहे, रागिणी मॅडमचा मी खास माणूस आहे आणि या सगळ्यामध्ये रागिणी मॅडमनीच मला इकडे पाठवले तुमच्याकडून पैसे घ्यायला, पैसे देऊन बाळ द्यायला मी आलेलो आहे। पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही ताबडतोब एक काम करा, पैसे हे दागिने घ्या, दागिने घेऊन त्या बाळाला द्या। असं म्हटल्यावर ती दागिने त्याच्या हातात देते आणि मग तो ते बाळ लगेचच पौर्णिमाच्या हातात देतो। नीलांबरी म्हणते, काय ग, म्हणजे तुझ्या या सासूला ह्या असली माणसं सापडतात तरी कुठनं ग, म्हणजे मला कळतच नाहीये की तिच्या ह्या असल्या माणसांशी कसल्या ओळखी आहेत, कमाल झाली तिची, कमाल। असं म्हणत असताना इकडे भूमीला पेन सुरू होतो आणि डॉक्टर सांगायला लागतात की यांची डिलिव्हरीची डेट जवळ, म्हणजे डिलिव्हरीचे वेळ झालेली आहे, चला आपण लवकरात लवकर यांची नॉर्मल डिलिव्हरी कशी होईल याकडे पाहूया। असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये भूमीची नॉर्मल डिलिव्हरी करण्याकडे डॉक्टरांचा भर असतो आणि भूमीचं बाळ हेल्दी असतं, भूमीच्या पोटात एक हेल्दी मुलगी असते। डॉक्टर आता भूमीला सांगतात, हे बघा कामली सगळं हँडल करा आणि डॉक्टर नर्सला म्हणतात, खरं तर या सिच्युएशनमध्ये बायका इतक्या पॅनिक करतात ना की आपल्याला हे त्यांना सांभाळणं हँडल होतं, पण या मॅडम किती शांतपणे सगळं हँडल करतायत, मला यांचं खरंच कौतुक वाटतंय। इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा आता त्या या सगळ्यामध्ये किती कामली सगळं करतायत। इकडे तोपर्यंत पौर्णिमा आणि नीलांबरी इकडे पोहोचलेल्या असतात आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये मुद्दाम फायर अलार्म वाजवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून फायर अलार्म वाजल्यावरती या सगळ्यामध्ये फायर अलार्म वाजून लगेचच डॉक्टर बाहेर येतील। डॉक्टर ज्या वेळेला बाहेर येतील त्यावेळेला मग आता भूमीचं बाळ अदली बदली करता येईल। इकडे तोपर्यंत भूमी
डिलिव्हरीची वेळ जवळ आल्यामुळे तिला डॉक्टर सांगत असतात पुश करा. आता ज्या वेळेला मोठी कळ येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही पुश करा. आणि भूमी डॉक्टरांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे सगळं करत असते. हे सगळं डॉक्टर भूमीला सांगत असतात की लवकरात लवकर तुम्ही या सगळ्यामधून मोकळ्या व्हाल, फक्त तुम्ही या सगळ्यामध्ये काळजी घ्या. डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे भूमी फॉलो करत असते आणि ती आता तोपर्यंत बाळ डिलिव्हर होतं. भूमीला मुलगी होते आणि त्याच वेळेला पौर्णिमा हातामध्ये खूप सारे आता हे घेतलेले असतात पौर्णिमाने. आणि पौर्णिमाने हातामध्ये आता भरपूर साऱ्या अगरबत्त्या घेत अगरबत्तीमधून तिने आता पूर्णपणे तो फायर अलार्म चालू केलेला असतो. ज्या वेळेला अगरबत्तीचा फायर अलार्म सुरू होतो त्याच वेळेला आता इकडे भूमीला मुलगी होते. डॉक्टर सांगतात बाळ एकदम हेल्दी आहे, या बाळाचं वजन वगैरे चेक करा असं म्हणत असताना अलार्म वाजतो. तोपर्यंत डॉक्टर नर्सला सांगतात हे बघा तुम्ही बाळाचं वजन चेक करा, मी तोपर्यंत या सगळ्यामध्ये पटकन जाऊन काय अलार्म वाजलाय ते बघते असं म्हणत डॉक्टर तिकडून बाहेर येतात. ज्या वेळेला डॉक्टर बाहेर येतात तोपर्यंत ती नर्स जी रागिणीने खरेदी केलेली असते ती नर्स आता तिकडे अडकून पडलेली असते आणि ती नर्स आता बाळाला एक्सचेंज करणार असते. हे सगळं चालू असताना डॉक्टर बाहेर गेल्यावरती रागिणी त्या रूममध्ये येते. रागिणी रूममध्ये आल्यावरती मग मात्र रागिणी सांगायला लागते काय काम व्यवस्थित झालं. यावरती ती नर्स सांगते हो काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे, या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा कोणी येणार नाही, पण लवकरात लवकर हे सगळं हँडल करा असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगायला लागते हे बघ मी सगळं हँडल केलेलं आहे, तू एक काम कर या सगळ्यामध्ये हे बाळ दे मला एक्सचेंज करून. यावरती म्हणते मॅडम तुम्ही तुमचं काम करून निघून जाल पण या सगळ्यामध्ये माझे पैसे. यावरती रागिणी म्हणते मूर्खबाई तुझे पैसे तुझ्या नवऱ्याकडे ऑलरेडी पोहोचलेले आहेत, तुझा नवरा या सगळ्यामध्ये आता ते तुझे सुद्धा पैसे त्याच्याकडेच पोहोचते झालेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तू हे बाळ दे आणि माझं काम करून मोकळी हो. यावरती ती सांगते हे बघा मॅडम मी या सगळ्यामध्ये खूप रिस्क घेतलेली आहे, तुम्ही या बाळाला घेऊन जा असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते बघे नुसतं काही तू बाळ हे दिलेलं नाही आहेस, त्याच्या बदल्यात तू भरघोस पैसे घेतलेले आहेस माझ्याकडून असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती नर्स त्या बाळाला एक्सचेंज करते. म्हणजे जे बाळ रागिणीने दागिने घेऊन विकत घेतलेलं असतं ते बाळ भूमीच्या बाळासोबत एक्सचेंज करायचं असतं आणि त्याचमुळे रागिणी आता बरोबर मुलगीच शोधून आणायला त्या माणसाला सांगते. कारण ज्या वेळेला भूमीची सोनोग्राफी केलेली असते त्यावेळेला ही जी भ्रष्ट नर्स असते त्या नर्सने त्या सोनोग्राफीमध्ये हळूच पाहिलेलं असतं की मुलगी आहे, म्हणून तिने रागिणीला सांगितलेलं असतं की मुलगी आहे तुम्ही मुलगीच घेऊन या. मग रागिणी एक दुसरीच मुलगी घेऊन येते. भूमीच्या म्हणजे ती भूमीची मुलगी उचलते. भूमीची मुलगी उचलून आता ती भूमीला सांगते ज्याप्रमाणे मी मातृत्वासाठी आत्तापर्यंत तरसत आहे तशीच तू सुद्धा मातृत्वासाठी तरसत राहणार आहेस. काहीही झालं ना तरी सुद्धा तुला तुझ्या मुलीचा एक साधा चेहरा सुद्धा पाहायला मिळणार नाहीये. काहीही झालं तरी तू आणि तुझ्या मुलगीची भेट तुला कधीच होणार नाहीये असं म्हणत मग मात्र रागिणी भूमी ज्या वेळेला ग्लानीत असते त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती आता इकडे भूमीचं बाळ घेऊन पळून निघते आणि हाच तिचा बदला असतो. भूमीला मारणं काही शक्य झालेलं नसतं, त्यामुळे भूमीला मारणं शक्य न झाल्यामुळे भूमीचा जीव तर वाचलेला असतो पण तिने बाळाला तिच्यापासून दूर करण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली बाळाला मारण्याचा प्रयत्न करणार असतो पण देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे ती पूर्णपणे अडकणार असते आणि अडकल्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता बाळ घेऊन निघते. ज्या वेळेला ती बाळाला घेऊन निघत असते तोपर्यंत नीलांबरी आणि पौर्णिमा एक दुसरं बाळ घेऊन येतात आणि पौर्णिमा म्हणते आई भूमीचं बाळ आहे का, काय झालंय भूमीला. त्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते आम्ही घेऊन आलेलो ती मुलगी आहे, मग भूमीला पण मुलगीच झाले ना. यावरती आता इकडे रागिणी म्हणते या रागिणीचा प्लॅन आहे. रागिणीचा प्लॅन कधीतरी फ्लॉप होतो का, रागिणीचा प्लॅन नेहमी यशस्वीच होतो, त्यामुळे काळजी करू नकोस, मी सुद्धा मुलगीच घेऊन आलेली आहे. मी ज्या वेळेला नर्सला सांगितलं होतं की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मुलगीच घेऊन ये, कारण या सगळ्यामध्ये नर्सने मला सांगितलं की भूमीच्या पोटामध्ये मुलगीच आहे सोनोग्राफीमध्ये आणि म्हणूनच तुम्हाला मुलगी आणायला सांगितले. पण हे बघा ही बाळाची एक्सचेंज करताना आपल्याला मुळात कोणी पाहिलं नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भूमीचं बाळ तुम्ही आत्ता सध्या तुमच्याकडे ठेवा, थोड्या वेळात मी येऊन ते भूमीचं बाळ घेते आणि मग त्याची काय विल्हेवाट लावायची ती बघते.
सध्या ते बाळ माझ्याकडे द्या, ते भूमीच्या इथे नेऊन ठेवणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत ती आता भूमीचं बाळ नीलांबरीच्या हातात देते आणि दुसरं बाळ इकडे घेऊन येते. त्यानंतर ती नर्सला सांगते, हे घ्या, हे बाळ घ्या, असं म्हणत ती ते बाळ आता इकडे नर्सच्या ताब्यात देते. पण या सगळ्यामध्ये जे बाळ आणलेलं असतं ते बाळ पूर्णपणे आता इकडे म्हणजे ते ऑलरेडी डेड झालेलं बाळ असतं, कारण या सगळ्यामध्ये असंच एक बाळ त्या माणसाने आणलेलं असतं. म्हणून आता जे बाळ रागिणीने आणलेलं असतं ते बाळ त्या इन्क्युबेटरच्या बॉक्समध्ये ठेवलं जातं. तोपर्यंत फायर अलार्म हा चुकीच्या पद्धतीने वाजलाय हे डॉक्टरांना कळतं आणि ते म्हणतात, कुणी केलं असेल हे सगळं, मुद्दामच कोणीतरी हा फायर अलार्म वाजण्यासाठी हे केलं असेल का, असं म्हणत असताना डॉक्टर आता धावत पळत भूमीच्या बाळाच्या दिशेने जायला निघतात. तोपर्यंत रागिणी त्यांना अडकवण्यासाठी येते किंवा अडवण्यासाठी येते. रागिणी त्यांना अडवायला येते आणि रागिणी सांगायला लागते, हॅलो डॉक्टर, कसं आहे भूमी आणि भूमीचं बाळ कसं आहे. त्यावरती डॉक्टर सांगतात, काही काळजी करू नका, ते आणि त्यांचं बाळ दोन्हीही सुखरूप आहेत. यावरती रागिणी म्हणते, खरंच डॉक्टर, तुम्ही मला इतकी मोठी गुड न्यूज दिलीत, खरंच मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, तुमचे जितके आभार मानावे तितके आभार मानायला कमी आहेत, असं म्हणत ती डॉक्टरांचे आभार मानायला लागते. या सगळ्यामध्ये डॉक्टर म्हणतात, हे बघा, मला लवकरात लवकर तिकडे जायला पाहिजे, कारण त्या बेबीला बहुतेक इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागेल. यावरती रागिणी हात जोडत म्हणते, तुम्ही लवकरात लवकर बेबीला इन्क्युबेटरमध्ये ठेवा, खरंच मी तुमचे जितके आभार मानून तितके कमी आहेत, आज तुमच्या पाया पडले तरी कमी आहे. रागिणी मुद्दाम टाइमपास करत असते, जेणेकरून त्या नर्सला त्या बाळाला तिकडे सेटल करण्यासाठी भेटावं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे रागिणी पूर्णपणे सही सलामत तिचा प्लॅन यशस्वी व्हावा. पण रागिणीला माहीत नसतं भूमीच्या बाळाला मारण्याचा प्लॅन हा तिचा पूर्णपणे फसणार असतो. मग आता रागिणी नीलांबरी आणि पौर्णिमा यांच्याकडून ते भूमीचं बाळ घेते आणि आता या बाळाची काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे म्हणून ते बाळ घेऊन ती तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या मार्गात येणारे अडथळे यांच्याबद्दल तिलाच माहीत नसतं. ज्या वेळेला ती बाळ घेऊन पळून जात असते त्यावेळेला नेमका आकाश दुसऱ्या साईडने येत असतो. जेव्हा आकाश त्या साईडने येतो त्यावेळेला आता मात्र रागिणी एका बाजूने लिफ्टमधून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करते. आकाश देवीची ओटी भरून आता भूमीचं नक्की काय झालं हे विचारणा करण्यासाठी येत असतो. तोपर्यंत रागिणी ते बाळ घेऊन तिकडून पळून जाते. रागिणी ज्या वेळेला बाळ घेऊन पळून जात असते त्याच वेळेला ती आता त्या बाळाचं काय करू, कुठे ह्याला नेऊन टाकू, या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये सतत येत असतात आणि त्यामुळे ती आता धावत पळत त्या बाळाला घेऊन निघते. आणि ज्या वेळेला ती बाळाला आता मारण्याचा प्रयत्न करणार असते पण त्याच वेळेला तिकडून आता दिंडी चाललेली असते. सगळे वारकरी असतात आणि एक एक करत वारकरी तिला गाठत असतात, तिच्याकडे पाहत असतात, रागारागाने तिला नजर देत असतात. रागिणी घाबरते, ही लोक माझ्याकडे अशी का बघतायत, नक्की काय झालंय, हे लोक मला या सगळ्यामध्ये ओळखतात का, मी इकडे घेऊन चाललेली आहे हे लोकांना कळतंय का, काय नक्की आहे, हे माझ्याशी असं का वागतायत, असं म्हणत ती आता घाबरी होते. आणि तिकडे वारकऱ्यांसाठी आता पोलीस प्रोटेक्शन सुद्धा ठेवलेलं असतं. एक एक करत वारकरी या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहत पुढे जात असतात. ज्या वेळेला वारकरी येतात त्यावेळेला रागिणी विचार करते, काय करू, ह्या बाळाला कुठे ठेवू, ही लोक माझ्याकडे अशी का बघतायत. तिला कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की आता काय होतंय ते. आणि ती आता बाळ घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण ज्या वेळेला ती बाळ घेऊन जात असते त्यावेळेला बाळ पण रडायला लागतं. बाळ खूप रडायला लागतं आणि रडत या सगळ्यामध्ये बाळ आता तिची पूर्णपणे पोलखोल करणार असतं आणि त्यामुळे ती पूर्णपणे हादरते. आणि आता ती विचार करते, काय करू, हे सगळे लोक माझ्याकडे अशा पद्धतीने बघतायत तर आता बाळाला मी कशा पद्धतीने हे करू, असं म्हणत मात्र आता ती तिकडून पास होत असते. ज्या वेळेला वारकरी या सगळ्यामध्ये तिकडून जात असतात ती पूर्णपणे आता बाळाला घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होते खरी. पण पाहते तर काय, पाहिल्यावरती तिच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलीस मला या सगळ्यामध्ये पकडणार. मग काय करू, तिला काहीच कळत नसतं आणि ती या सगळ्यामध्ये आता पोलिसांच्या कचाट्यात पूर्णपणे अडकते. पोलीस तिला आता अडवणार म्हणून ती विचार करते, इकडे हे बाळ रडतंय, जर पोलिसांनी या बाळाला मला पळवून नेताना पाहिलं तर माझी खूप प्रकारे चौकशी करतील, काय करू असा विचार करत आता तिकडून एका ठिकाणी असलेल्या वस्तीच्या बाजूला एक छोटंसं झोपडं असतं तिकडे ती जाऊन लपते. तिकडे एक बाक असतं, त्याच्या आतमध्ये एक छोटंसं घर सुद्धा असतं. त्या बाकाच्या पलीकडे ती विचार करते, जाऊ दे, इथं ठेवलं तर कुचरी मांजरी हिला पळवून घेऊन जातील, मग काय हिचा जीव वाचायचाच नाहीये, असं म्हणत रागिणी
या सगळ्यामध्ये बाळाला मारण्यासाठी तिकडे ठेवून देते, कारण आत्ता जर का बाळाला मारण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्यामध्ये मला पोलीस बघतील, पोलीस पकडतील आणि मग काय करू मी, म्हणून आता ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकलेली असते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तिला आता काहीही बोलता येत नाही, काही करता येत नाही आणि ती त्या बाळाला तिकडे ठेवून देते. ज्या वेळेला ती बाळाला तिकडे ठेवते आणि आता तिकडून पसार होते, तिकडून ती निघते आणि विचार करते आता माझं काम तर झालेलं आहे असं म्हणत ती तिथे असलेल्या एका ताडपत्रीच्या याच्यावरती बाळ ठेवून निघून जाते. पण आपल्याला त्याच वेळेला बाळाची जन्मखूण दाखवली जाते. बाळाच्या या जन्मखुणेमुळे बाळ आता परत महाजन कुटुंबामध्ये येणार असतं. बाळाच्या पायावरती आता एक चांगलंच पानासारखं मार्क असतं. बाळाच्या मांडीवरती असलेले हे मार्क रागिणी पाहते. घाई गडबडीमध्ये ज्या वेळेला ती निघते त्यावेळेला ते पायावरती असलेलं मार्क ती पाहते. बाळ बिचारं रडत असतं. भूमी आणि आकाशचं बाळ जे खरं तर अगदी राजकन्येसारखं महालामध्ये वाढायला पाहिजे असतं, त्या बाळाला एका आता गुंडांच्या वस्तीमध्ये आणून ठेवलेलं असतं आणि रागिणी तिकडून पसार होते. तोपर्यंत इकडे डॉक्टर आता येतात आणि डॉक्टर पाहायला लागतात, हे काय, मी ज्या वेळेला इथून गेले त्यावेळेला बाळ तर व्यवस्थित होतं, मी तुला सांगितलं होतं ना की बाळाला या सगळ्यामध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेव. त्यावरती ती नर्स म्हणते, हो बाळाचे पल्स रेट वगैरे सगळे नॉर्मल होते, पण तुम्ही काय म्हटलं की फायर अलार्म वाजलाय ना. मग हा फायर अलार्म वाजल्यामुळे नक्की आता फायर अलार्म कुठे वाजतोय, कुठे आग लागले, मला हे काही माहीत नव्हतं आणि त्यामुळे मग मी विचार केला की या सगळ्यामध्ये बाळाला घेऊन मी कुठे जाणार आहे, म्हणून मी विचार केला की मी इथेच थांबते जोपर्यंत तुम्ही येत नाही. असं म्हटल्यावर ती डॉक्टर म्हणतात, हां ते पण ठीकच आहे, पण खरं सांगायचं तर ज्या वेळेला बेबी जन्माला आलं तेव्हा थोडंसं वीक होतं, त्याला ताबडतोब इन्क्युबेटरमध्ये ठेवायला पाहिजे होतं का. नक्की काय घडले डॉक्टरांना पण कळत नसतं. डॉक्टर खूपच हादरलेले असतात आणि डॉक्टर विचार करायला लागतात, नक्की आता या सगळ्यामध्ये काय करायचं. भूमी आणि आकाश यांना कसं सांगायचं की आता तुमचं बाळ हे असं झालेलं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे नर्स सांगते, डॉक्टर आपण त्याला श्वासोच्छवास देऊया का कृत्रिम. यावर डॉक्टर म्हणतात, आपण डायरेक्ट माउथ टू माउथ हे दिलं ना तर त्याला इन्फेक्शनची भीती आहे, तुम्ही आता ताबडतोब इन्क्युबेटर लावा बरं. इन्क्युबेटरमध्ये आता आपण बाळाला कृत्रिम श्वासोच्छवास देता येतंय का हे बघूया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इन्क्युबेटर लावलं जातं, पण कोणताही उपाय आता इथे काही कामी यायला मागत नाही, कारण भूमीचं बाळ ऑलरेडी आता एकदम मरणाच्या दारात असतं. म्हणजे ते वेगळं जे बाळ असतं ते मरणाच्या दारात असतं. इकडे तोपर्यंत इकडे रागिणी येते आणि आकाश असं म्हणते आणि आकाशला म्हणते, अरे तुला काय सांगू, तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. आकाश म्हणतो, काय झालं आत्या. त्यावरती मग मात्र ती सांगायला लागते, अरे तुला मुलगी झाली आणि तुला ही बातमी देण्यासाठी मी किती आतुर होते तुला काय सांगू. यावरती मग मात्र आकाश इकडे सांगायला लागतो, आत्या मग मला तू फोन करायचास ना. यावरती रागिणी म्हणते, अरे असं काय करतोयस, तुला फोन करून तुझ्या चेहऱ्यावरचा हा जो काही आनंद आहे हा आनंद मी कसा बघणार होते सांग बरं. त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहायचा होता आणि त्याच कारणासाठी मी तुला या सगळ्यामध्ये आत्ता इकडे आल्यावरती ही आनंदाची बातमी दिलेली आहे. आकाश म्हणतो, खरंच देवाचे खूप आभार आणि भूमीची अपार भक्ती, त्यामुळे आमचं बाळ सुखरूप या जगात आलेलं आहे. तोपर्यंत इकडे रागिणीने ज्या वस्तीमध्ये बाळाला टाकलेलं आहे तिकडे आता एक माणूस येतो आणि आपल्या भाईला तर बाळ हे द्यायला पाहिजे. आपला भाई ज्या वेळेला हे बाळ बघेल ना तो खूप खुश होईल. आता त्या वस्तीमध्ये कोणीतरी मोठा गुंड असतो, जो गुंड या सगळ्यामध्ये बाळाच्या अपेक्षेने बरेच दिवस वाट पाहत असतो आणि मग त्याचे जे लोक असतात ते ज्या वेळेला ह्या मुलीला पाहतात तर हे बाळ आपल्या भाईला द्यायचं असं ते ठरवतात. आणि आता इकडे भूमी आणि आकाशची गोड मुलगी एका गुंडाच्या घरामध्ये गेलेली आहे. तोपर्यंत आकाश इकडे विचार करत असतो, मी भूमीला कसं सांगू की ज्या बाळासाठी तिने आता जीवाचं रान केलं, स्वतःच्या जीवावरती खेळून तिने बाळाला जन्म दिला, ते बाळ गेलं. नाही. तोपर्यंत डॉक्टरांनी आकाशसमोर ते गेलेलं बाळ आणलेलं असतं आणि घडलेला सगळा प्रकार आकाशला सांगितलेला असतो. आकाश मात्र या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरतो आणि कशा पद्धतीने मी या बाळाचं सत्य हे करू, कशा पद्धतीने भूमीसमोर या सत्याचा उलगडा करू, मला खरंच कळत नाहीये असा विचार आता आकाश करत असताना ते बाळ आता त्या भाईच्या घरी गेलेलं असतं आणि भूमीचं बाळ सुखरूप भाईच्या घरी वाढत असतं. पण याची कल्पना आकाश भूमीला नसते. फक्त त्या बाळाची जन्मखूण रागिणीने पाहिलेली असते. त्यामुळे भविष्यात सुद्धा कधी बाळ ओळखायची वेळ आली तर ते फक्त रागिणीच ओळखू शकणार असते. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का आता रागिणीने बाळ ओळखलं,
या सगळ्यामध्ये रागिणी आता बाळापर्यंत पोहोचली तरी ती कशासाठी बाळ घरी आणणार आहे? नक्की आता भूमी आणि आकाशचं बाळ कसं घरी येणार? या सगळ्यामध्ये नक्की काय घडामोडी घडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.